Hello, I'm Sohail Shah Fakir. I'm a टाउन प्लॅनर आणि या घराचं बेसिक प्लॅनिंगपासून जे ओव्हरऑल प्लॅनिंग आहे ते स्वतः मी केलं आहे. हे घर म्हणजे माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे आणि ते सत्यतेमध्ये उतरावं यासाठी खूप प्रयत्न केलेत. आणि आईवडिलांचं जेव्हा स्वप्न आहे तर बेसिकली ते युनिक व्हावंच अशी माझी इच्छा होती. म्हणून काहीतरी लक्झरियस ग्रँड असावं म्हणून ही निओ क्लासिकल थीम आपण या घरासाठी चूज केली आहे. काहीतरी वेगळं करायचं होतं आणि त्या वेगळं करण्यासाठी मी मॅडमला भेटलो. 2 ऑगस्ट 2025ला या घराचं डिझायनिंग संदर्भात श्वेता मॅडमशी माझं बोलणं झालं. अँड हिअर इट कम्स. रिझल्ट आउटपुट तुमच्या समोर आहे. जवळजवळ 2 वर्षात हे निओ क्लासिकल लक्झरियस असा बंगला तयार झाला. या बाबतीत मी श्वेता मॅडम आणि महेश सरांचे विशेष आभार मानतो. तर क्लासिकल आणि निओ क्लासिकलच का? ॲक्च्युली हे घर म्हणजे माझ्या आईवडिलांच्या मेहनतीचं प्रतीक आहे. सो आय वॉन्टेड इट टू बी समथिंग युनिक. आणि मॅडमशी डिस्कशन झालं की असं काहीतरी असावं की दॅट विल बी टॉप ऑफ द टाऊन. एक्स्ट्रॉर्डिनरी काहीतरी करायचं होतं, लक्झरियस काहीतरी करायचं होतं आणि असं काहीतरी की जे आमच्या फॅमिलीच्या, माझ्या आईवडिलांच्या स्वभावाशी मॅच होईल, परिस्थितीशी मॅच होईल. म्हणून आम्ही काहीतरी ग्रँड करायचं म्हणून हे क्लासिकल थीम ठेवली आणि क्लासिकल पूर्ण बंगलो डिझाईन केला आहे. माझं एक स्वप्न होतं की माझं एक छानसं मोठं घर असावं, त्या घरात एक मॉडर्न किचन असावं. पण ते श्वेता मॅडमने मॉडर्नच नाही तर फंक्शनल आणि अतिशय उत्तम प्रतीचं किचन दिलेलं आहे. प्रत्येकजण येणारा म्हणतो वाव छान, म्हणजे विचारलंच जातं काही किचन वगैरे फर्निचर कुठं केलं ते. मी फकीर DC, प्रिन्सिपल आनंद जैन माध्यमिक विद्यालय. फर्स्ट I would like thanks to Akruti's Sweta ma'am and Mahesh sir because दरम्यानच्या काळात माझं हे जे स्वप्न होतं त्या स्वप्नाला आकार देणाऱ्या श्वेता मॅडम अँड महेश सर, आमच्या स्वप्नातल्या घराला त्यांनी डिझाईन केलं आहे आणि म्हणून सर्वात प्रथम मी आकृतीचे आभार मानेन. कारण आमच्या दोघा पती पत्नीच्या स्वप्नातील घरांना त्यांनी आकार दिला, जे की माझे दोन्ही मुलं आणि सुनबाई इथे नसतानाही अवघ्या या इमारतीचं बांधकाम 22 महिन्यात पूर्ण केलं. ॲज वेल ॲज या आकृतीच्या श्वेता मॅडमची आणि माझ्या मुलांची पुण्यात भेट झाली आणि इम्पॉसिबल थिंग त्यांनी अवघ्या 3 महिन्यामध्ये डे अँड नाईटमध्ये माझ्या पूर्ण 2 मजल्याचं इंटेरियर डिझायनिंग पूर्ण केलं. म्हणून आकृतीच्या श्वेता मॅम अँड महेश सरांचे लॉट ऑफ थँक्स. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिचं सासरचं जे घर आहे ते छान असावं, महालासारखं असावं. आणि खरंच माझं घर म्हणजे खूप छान आणि महालापेक्षा पण एकदम सुंदर जे महाल असतं त्याच्यासारखं आहे. मला खूप छान वाटतं. आमच्या स्वप्नातील घराचे जे आकृतीबंध आणि एकदम नियोजनबद्ध श्वेता मॅडमनी जे रेखाटले ते अतिशय अप्रतिम आहे. परंतु माझ्या दोन्ही मुलांचं यात फार मोठं श्रेय आहे. ते इथं नसताना त्यांच्या ॲब्सेंटीमध्ये हे बांधकाम चालू असायचं. एखादी वस्तू व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना दाखवलं आजचं काम काय झालं तर ते मिस्टेक काढून त्यानंतर त्या श्वेता मॅडमला सांगून परत ते दुरुस्त करून द्यायचे. यामागे सगळ्यांचे कष्ट आहे. श्वेता मॅडमने जे या घराला आकार दिला ते खूपच असं अनमोल आहे आणि ते खूपच अप्रतिम आहे. शहरामध्ये तरी मला तरी आमच्या पाथर्डीमध्ये तरी इथं दिसत नाही. प्रत्येकजण येणारे त्यांचे वाहवाच करतं आणि माझ्या मुलांनी पण त्यांना फार असं एकदम नियोजनबद्ध म्हणजे प्रत्येक दुरुस्ती प्लॅनिंग करूनच सगळ्यांच्या गायडन्समध्ये घर झालं. त्याबद्दल मॅडमचे आभार. ईंटों का नहीं ये अपने ख्वाबों का जहां सजाया है. इस घर के कोने कोने में हमने अपना अरमान सजाया है. संघर्ष के धूप में तपकर जो मिला है ये मकान, संघर्ष के धूप में तपकर जो मिला है ये मकान, इन 4 दीवालों ने सच में घर को घर बनाया है. थैंक्स टू आकृति इंटीरियर्स.